प्रशांत किशोर आता सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्याची माहिती मिळते। आता प्रशांत किशोर देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। बांकीपरमधून प्रशांत किशोर हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। त्यांनी इतिहास घडवलेला आहे। भाजपचा बालेकिल्ल्यात त्यांनी ती जागा जिंकली आहे। ते आता सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी दाखल झाल्याची माहिती आहे। आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी वैदेही काडेकर आहेत। वैदेही, काय अपडेट्स आहेत? नक्कीच की सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर आता दाखल झालेले बघायला मिळत आहेत। बिहार निवडणुकीत आमदार म्हणून ते निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर आहे आणि महाराष्ट्र दौऱ्यात आल्यावर या ठिकाणी सर्वात पहिली भेट जी आहे ती सुनेत्रा पवार यांची यांनी घेतलेली बघायला मिळत आहे। जून महिन्यापासून प्रशांत किशोर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे रणनीतिकार आहेत। त्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या एक त्यांचा विचार जो आहे तो राष्ट्रवादीसाठी देखील महत्त्वाचा आहे आणि त्याच परीने वर्धापन दिनाच्या निमित्तानं देखील प्रशांत किशोर यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादीनं तो वर्धापन दिन साजरा केला असल्याची देखील माहिती आहे। आता निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ही भेट या ठिकाणी देवगिरी बंगल्यावर होतीये। या ठिकाणी पार्थ पवार, सुनेत्रा पवार देखील उपस्थित आहे आणि सोबत प्रशांत किशोर या ठिकाणी दाखल झाले असल्यामुळे नेमकी या बैठकीमध्ये काय चर्चा होणार आणि कशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस आता पुढे जाईल हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। वैदेही, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय प्रशांत किशोर आता देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। ते सुप्रिया सुळेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे।